कच्च्या आंब्यापासून बनवा जे वर्षभर साठवून ठेवू शकतो असं आंब्याचं पन्हं आणि एका मिनिटात 10 ते 12 ग्लास आरामात बनतात। तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे सगळ्यात पहिले मी आंबे घेतलेले आहेत। हे आंबे गावराणी आंबे आहेत, याला ना थोडं गर कमी होता, तर याला वाफून घ्यायचे आहे विदाऊट पाणी टाकता। यात पाणी न घालता असेच कुकरमध्ये मांडायचे, म्हणजे ते छान वाफून निघतात। अगदी पाणी वापरायचं नाही आहे जास्त। त्यानंतरचा पल्प पूर्ण काढून घ्यायचा आणि त्यात जेवढा पल्प असेल तेवढा आपल्याला यात गूळ घालायचा आहे। तर हा पल्प 1 वाटी होता, त्यात मी 1 वाटीच गूळ घातलेला आहे। याला तुम्ही मिक्सरला सुद्धा लावू शकता, पण मिक्सरला लावल्यानंतर याचा रंगसुद्धा बदलतो आणि चवसुद्धा बदलते, म्हणून मी ते हातानेच थोडंसं मॅश करून याला मिक्स करते। गूळ म्हणजे यात गुळाला हातानेच मिक्स करते, मी मिक्सरला लावत नाही आहे। सोबत यात थोडंसं मीठ घालायचं आहे, काळं मीठ घालायचं आहे आणि वेलची पावडरसुद्धा घालायची। हवं तर तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता, पण मी यात काळं मीठ आणि वेलची पावडरच घातलेली आहे आणि हाताने बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं। त्याचबरोबर माझ्या चॅनलवर आणि एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा मी खूप छान आणि नवनवीन अशा रेसिपीज दिलेल्या आहेत, तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा। आणि हो, आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या। तर बघा इथे पल्प पूर्ण मी छान गूळ मिक्स केल्यानंतर यात मीठ घातलेलं आहे, काळं मीठसुद्धा घातलेलं आहे आणि वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे। त्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचं आहे, अशी चाळण घ्यायची आहे आणि त्यातनं हे सगळं चाळून व्यवस्थित काढायचं आहे, म्हणजे यात काही गुठळ्या असेल किंवा गूळ थोडासा काही मिक्स झालेला नसेल तर तो सुद्धा व्यवस्थित असा मिक्स होतो आणि एकसारखा सिल्की असा आपल्याला पल्प मिळतो। हे आंब्याचं पन्हं आपण डीप फ्रीझरमध्ये किंवा साध्या फ्रीझरमध्ये जरी ठेवलं तर वर्षभर आरामात टिकतं आणि एका मिनिटात 10 ते 12 ग्लास आरामात असे बनतात आणि चवीला खूप छान। तुम्ही प्रवासातसुद्धा नेऊ शकता असं। तर हे आता जे आपल्याला मिळालेलं आहे पल्प मिळालेला आहे, याला आता आपण काचेच्या भरणीत स्टोअर करून ठेवायचं। तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलं आरामात वर्षभर टिकतं आणि झटपटचं आंब्याचं पन्हं रेडी होतं। तर आवश्यक नाही की उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही लिंबू पाणी किंवा कोकमचं सरबत पिलं पाहिजे, आंब्याचं पन्हं प्यायचं। झटपट असा 1 चमचा पन्ह्याचं पल्प आहे तो टाकायचा, मी इथे 2 चमचे घातलेले आहेत आणि यात पाणी घालायचं, थंडगार पाणी, आणि आपलं पन्हं रेडी झालेलं आहे। चवीला खूप जबरदस्त लागतं, चविष्ट असं लागतं। हवं तर तुम्ही यात सब्जा सीड टाकू शकता, वरतून जिरेपूडसुद्धा टाकू शकता। तर आपलं पन्हं इथे रेडी झालेलं आहे झटपट असं। तर नक्की यावेळेला बनवून बघा आणि कशी वाटली ही रेसिपी ते मला नक्की कळवा। तर भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत बाय।